नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापूरमध्ये दाखल. कोरटकरला घेऊन पोलीस जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल. प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक. शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य केलेल्या कोरटकरला बेड्या. मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला अटक केली. पुढील कारवाई पोलीस करणार. कोरटकरच्या अटकेनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली याचं समाधान, मात्र या चिल्लर माणसाला अटक करायला एवढा वेळ कसा लागू शकतो? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा सरकारला सवाल. दिल्लीतून फोन आला असेल तो विषय बंद करा म्हणून. आता कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन आणणार की असंच आणणार हा विषय आहे. कोरटकर अटकेवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. नागपुरातील हिंसाचार प्रकरणामधील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज. फहीम खानच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी. फहीम खानच्या अर्जानंतर सत्र न्यायालयाची सरकारला नोटीस. नागपूर हिंसाचारामधील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावरील बुलडोझर कारवाई कायद्याच्या कचाट्यात. कारवाई सुरू असताना फहीम खानच्या आईची उच्च न्यायालयामध्ये धाव. नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांकडून आणखी 3 अटक. 3 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश. आतापर्यंत दगडफेक करणाऱ्या 108 आरोपींना पोलिसांकडून अटक. मुंबईतील धारावीमध्ये सिलेंडर ठेवलेल्या ट्रकमध्ये स्फोट. 5 ते 10 गाड्या जळून खाक. धारावीमध्ये स्फोट झालेल्या ठिकाणाहून जवळपास